नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं स्वामीमाऊली चॅनलमध्ये। स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। उद्या 27 एप्रिल वार आहे शनिवार। या दिवशी आलेली आहे संकष्ट चतुर्थी। संकष्ट चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असते। चैत्र महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्थी तिथीला संकष्ट चतुर्थी व्रत केले जाते। हा जो दिवस आहे ही संकष्ट चतुर्थी आहे, ही नववर्षातील पहिली संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखली जाते। या व्रतामध्ये गणपती देवाची विधिवत पूजा केली जाते। या व्रतामध्ये गणपतीची पूजा करून रात्री चंद्रदेवाची पूजा करण्याबरोबर अर्घही अर्पण करण्याची परंपरा आहे। संकष्ट चतुर्थीचे व्रत मनोभावाने पाळणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये संकट विघ्न दूर होतात। गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत असतात। तर पहा, आपण या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जायचं आहे, दर्शन घ्यायचं आहे व त्याच पद्धतीने आपलं जे मन आहे ते शुद्ध होण्याकरिता आपल्याला पहा संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये अशी वस्तू टाकायची आहे। तर पहा, आपलं मन प्रसन्न करण्यासाठी आपण एखाद्या मंदिरामध्ये जात असतो। मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला मन शांती लागते। तर पहा, मन शांती लागण्यासाठी तर आपलं जे शरीर आहे त्या शरीराचे शुद्धीकरण होणे तेवढेच महत्त्वाचे आहे। तर पहा, आपल्याला या दिवशी आपले जे मन आहे ते शांत करण्यासाठी आणि जे आपल्याला वास्तुदोष लागलेले आहे व त्याचबरोबर जी करणी बांधा लागलेली आहे, शत्रुपीठा लागलेली आहे, ती कमी करण्यासाठी आपल्याला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे। ही वस्तू टाकल्यामुळे आपले जे शरीर आहे त्याचं शुद्धीकरण होत असते आणि आपल्याला लागलेली जे शत्रुपीडा आहे, वाईट शक्ती आहे, नकारात्मक दोष असेल ते दूर होत असतात। तर ती वस्तू कोणती आहे, चला तर जाणून घेऊया। तर पहा, संकष्ट चतुर्थी ज्या स्त्रियांनी किंवा मुलींनी केले त्यांच्या जीवनातील जे विघ्न आहे ते दूर होत असतात व संकट चतुर्थी असे म्हटले गेलेले आहे की संकष्ट चतुर्थीचे जे व्रत कोणी करत असते त्यांच्या जीवनातील इच्छा ज्या आहे, तर पहा, जे संकष्ट चतुर्थीचे व्रत करत असतात तर त्यांच्या मुलाची भरभरून प्रगती होत असते आणि त्यांच्या जीवनामध्ये कष्ट असेल, दुःख असेल याचे निवारण होत असते। चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी 27 एप्रिल रोजी सकाळी 8:17 वाजतापासून सुरुवात होणार आहे आणि हिची तिथी 28 एप्रिल रोजी सकाळी 8:21 पर्यंत राहणार आहे। म्हणून या दिवशी पहा, चंद्रोदय कधी निघणार आहे, तर या दिवशी चंद्रोदयाची वेळ आहे 10:30 वाजता। तर पहा, या दिवशी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी व्रताच्या दिवशी स्वर्गीय भद्रा सुद्धा आहे। भद्रकाळ सकाळी 5:44 ते 8:17 पर्यंत राहणार आहे। भद्राचा निवास स्वर्गात असल्याने शुभ आहे। म्हणून या दिवशी पहा, आपल्याला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकायची आहे। चला तर जाणून घेऊया कोणती वस्तू आहे ती। स्वामीमाऊली या चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा व जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचा नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर पहा, आपल्याला सर्वात प्रथम आंघोळीचं पाणी जे आहे ते गरम करायचं आहे, त्यानंतर बादलीमध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये 2 थेंब गोमूत्र टाकायचं आहे। तर पहा, गोमूत्र हे आपलं जे शरीर आहे ते शुद्धीकरण करण्यासाठी अत्यंत पवित्र म्हटले गेलेले आहे। आपण हे 2 थेंब आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकले तर आपलं शरीर शुद्ध होत असते व आपल्या जीवनामध्ये जे आपल्याला शत्रुपीडा लागलेली आहे, करणी बांधा लागलेली आहे व त्याचबरोबर काही वास्तुदोष लागलेले आहे ते कमी होत असतात। आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला खडे मीठ टाकायचे आहे। तर पहा, आपल्याला नकारात्मक दोष लागलेले असतात किंवा एखादं काम करायला जातो ते काम पूर्ण होत नाही, सतत त्या कामामध्ये काही ना काही अडचणी निर्माण होतात। त्यामुळे आपल्या जे नकारात्मकता असेल, वास्तुदोष असेल तो दूर करण्यासाठी आपल्याला थोडेसे खडे मीठ यामध्ये टाकायचे आहे। आणि सर्वात महत्त्वाची एक वस्तू, तर पहा, ही वस्तू गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे। तर ती वस्तू आहे चंदन। तर पहा, जे लाल चंदन आहे ते अतिशय गणपती बाप्पांना प्रिय आहे। या दिवशी गणपती बाप्पाला चंदनाचा टिळा लावावा आणि त्यानंतर हे लाल जे चंदन आहे ते आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे। तर पहा, स्नान करत असताना तुम्हाला सर्वात प्रथम एक चौरंग घ्यायचा आहे
चौरंग घेतल्यानंतर त्यावर तुम्हाला मांडी घालून बसायचं आहे आणि त्यानंतर उजव्या खांद्यावर तुम्हाला सर्वप्रथम आंघोळीचं पाणी जे आहे ते घ्यायचं आहे आणि त्यानंतर डाव्या खांद्यावर घ्यायचं आहे आणि सर्वात शेवटी डोक्यावर तुम्हाला हे पाणी मग टाकून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने शास्त्रशुद्ध पद्धतीने तुम्हाला आंघोळ करायची आहे। आणि त्यानंतर पहा, आंघोळ झाल्यानंतर तुळशीला एक दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे आणि त्यानंतर तुमच्या देवासमोर तुम्हाला बसायचं आहे। देवासमोर बसल्यानंतर घरातील सर्व पूजा करून घ्यायची आहे आणि गणपती बाप्पाचा अभिषेक करायचा आहे। गणपती बाप्पाचा अभिषेक करत असताना ओम श्री गणेशाय नमः किंवा श्री गणेशाय नमः किंवा ओम गणपते नमः या मंत्राचा जप तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे। आणि त्यानंतर तुम्हाला अथर्वशीर्षाचं 1 वेळा पठण करायचं आहे। आणि त्यानंतर जे अक्षता आहेत त्या कुंकामध्ये तुम्हाला भिजवायच्या आहेत आणि गणपती बाप्पाच्या कपाळाला ह्या ज्या 5 अक्षता आहेत ज्या कुंकामध्ये बुडवलेल्या आहेत त्या तुम्हाला गणपती बाप्पाला अक्षता ह्या लावायच्या आहेत। आणि त्यानंतर पहा, आरती म्हणायची आहे गणपती बाप्पाची। गणपती बाप्पाची आरती म्हटल्यानंतर तुमची जी इच्छा आहे ती गणपती बाप्पांना तुम्हाला सांगायची आहे। तर पहा, तुमची कोणतीही इच्छा असेल ती लवकर पूर्ण। पूजा झाल्यानंतर गणपती बाप्पाचा अभिषेक करायचा आहे। अभिषेक करत असताना तुम्हाला ओम गणपते नमः या मंत्राचा जप झाल्यानंतर गणपती बाप्पाला तुम्हाला त्यांना आवडणारी वस्तू जास्वंदाचं फूल आहे, जास्वंदाचं फूल आहे ते अर्पण करायचं आहे। 11 मोदक अर्पण करायचे आहेत व त्याचबरोबर 11 दुर्वांचा जो जुडी आहे ती गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे। आणि त्यानंतर नैवेद्यामध्ये तुम्ही बुंदीचा लाडू ठेवू शकता किंवा वरण भात भाजी पोळी ठेवू शकता किंवा तुम्ही एखादा शिरा किंवा एखादी जी खीर आहे ती ठेवू शकता। आणि त्यानंतर तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहावी, संकष्ट चतुर्थीचे व्रत आवर्जून धरावे आणि तुमच्या घरातील जी इडापिडा आहे, संकट आहे, वास्तुदोष आहे ते दूर होत असतात। संकष्ट चतुर्थीचे व्रत वर्षातून 12 महिने आवर्जून करावे। तुमच्या जीवनामध्ये कोणतेही दुःख असेल, पतीची नोकरी लागत नसेल किंवा मुलाची भरभरून प्रगती व्हावी, त्याचबरोबर त्यांच्या बुद्धीमध्ये तळबुद्धी चालावी, त्यासाठी तुम्हाला या दिवशी अथर्वशीर्षाचे 1 पाठ करायचे आहे किंवा तुम्ही गणपती बाप्पाचे जे स्तोत्र आहे ते तुम्ही 1 वेळा म्हणू शकता। अथर्वशीर्षाचे पठण नक्की करावे किंवा स्तोत्र याचे पठण नक्की करावे, कारण गणपती बाप्पाच्या पूजेमध्ये जर आपण या अथर्वशीर्षाचे पठण केले किंवा गणपती बाप्पाचे ओम गणपते नमः या मंत्राचा जप केल्याने आपल्या ज्या मनोकामना आहेत त्या लवकर पूर्ण होत असतात व आपल्या मुलाची भरभरून प्रगती होत असते व पतीच्या व्यवसायामध्ये डबल फायदा होत असतो व दुपटीने याचा फायदा होत असतो। व त्यानंतर जेव्हा चंद्रोदय निघतो त्या अगोदर गणपती बाप्पाची आरती आपल्याला करायची आहे आणि त्यानंतर चंद्रोदयाच जेव्हा 10:30 वाजता निघेल त्यावेळेस चंद्रदेवाची पूजा करायची आहे। चंद्रदेवाला हळदी कुंकू अर्घ्य अर्पण करायचा आहे व त्यानंतर तुम्हाला घरामध्ये उपास सोडायचा आहे। आणि असा उपास सोडल्यानंतर पहा, तुमच्या मनातील ज्या इच्छा आहे, मनोकामना आहे त्या लवकर पूर्ण होत असतात आणि जे गणपती बाप्पा आहे ते तुमच्या मुलाच्या जीवनातील संकट विघ्न दूर करत असतात, कारण संकष्ट चतुर्थी विघ्न दूर करणारी म्हटली गेलेली आहे। म्हणून प्रत्येक जीवनामध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत घरातील सर्व व्यक्तीने करावे, कारण आपल्या जीवनातील जे विघ्न असतात ते संकट हे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पा दूर करणारे म्हटले गेलेले आहे। म्हणून तुम्ही आवर्जून हा संकष्टी चतुर्थीचा व्रत आहे तो आवर्जून धरावा। हा उपाय, ही सेवा नक्की करून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा।